हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि तर सकाळची पूजा झाली. चहा इकडे नाश्त्याला करायला लागलं. तर वाजले 7:30-8 वाजलेले आहे. इकडे कोंबड्यासने सोडलेलं आहे. आता बघूया अंडी घातलेत काय. इकडे 2 अंडी घावलेत, अजून 5-6 कोंबड्या आहेत, ते घालतील नंतर काढायचं. तर हे 2 काढून ठेवू. नाश्ता पण तयार आहे. इकडे नाश्ता झालं आणि सगळं झाडून काढलं. भांडी बाहेर ठेवलेलं आहे झाडू मारून. आता धुणं भांडी करतो, मग स्वयंपाक करतो. आज काय शेतातलं काम आहे. खाली हे आहेत मक्का सुटकॉर्न आहेत, तर पाणी सोडायचं आहे. लाईट येते 2 वाजता. आणि इकडं वा आपलं मस्त शेतातलं वातावरण. इकडं आपलं मस्त एक गुलाबाचं फूल झालेलं 2, आणि त्यातलं काढून मी एक घातलेलं आहे. 2 आहेत, तो एक आहे, मी एक घातलेला आहे. चला इकडं काम आवरतं. इकडं काम सगळं आवरलं, धुणं भांडी सगळं बाहेरचं काम सगळं आवरलेलं आहे. आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकमध्ये भाकरी भाजी आमटी. आणि आपल्या शेतात आहे पोकळ्याची भाजी, ती काढून करायचं आहे. चला दाखवतो. बघा पोकळा टाकलेलं होतं, तेवढंच घरापुरतं भाजी करायला, तेच काढून आता भाजी करायचं. बघा मस्त भाजी ताजी ताजी. पाऊस आला बघा. पाऊस काय मोठा येत नाही, तेवढंच झिरमट पाऊस येते. हे बघा एवढं भाजी निघलेलं आहे. बस एवढं भाजी करायचं. आणि जरा कोथिंबीर आणायचं आहे. चला आता खालच्या शेतात आहे, कोथिंबीर तेवढा आणूया. हो कोंबडे आत गेले. काल तर लय धिंगाणा घातला होते. झिरमट पाऊस यायला लागले. चला मी कोथिंबीर आणतो. इकडं बघा आमचं मक्याचं शेत, सुटकॉर्न घातलेलं आहे, आलेलं आहे चांगलं. त्यात जरा कोथिंबीर आणि मेथी घातलेलं आहे. त्यातलं कोथिंबीर जरा काढूया. पाऊस यायला लागलाय. जरा मस्त कणस झालेलं आहे. बघा मेथी कोथिंबीर घातलेलं आहे थोडं. इकडं कोथिंबीर आहे आणि हे आहे पालक इकडं. आणि इकडं आहे मेथी.
ती संध्याकाळी काढायचं. आता पोकळा काढलेला आहे, संध्याकाळी मेथी करायचं. तर थोडं कोथिंबीर काढून घेतो सकाळी आणि आत्ता. भाजीकडे निवडून घेतलं होतं, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. मग पहिलं भाकरी करून घेतलं, भाकरी करून झालेलं आहे. आणि इकडं कढईमध्ये जरा तेल टाकतो. भाजीकडं पाणी नितळायला ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि इकडं तेल गरम झाल्यानंतर नुसतं लसूण आणि मीठ टाकून मस्त पोकळ्याची भाजी करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे. मला बाबा विचारत होते, तर समोर आहे दोडकाचं वेल आहे, दोडक्याचं वेल आहे, तिथं औषध मारायचं आहे. ते आता इकडे झाल्यानंतर मारायचं असं विचारलं की बाबा. आता इकडं हे भाजी झाल्यानंतर औषध मारायचं आहे, फवारणी करायचं आहे. मीठ नंतर घालायचं आहे, पहिलंच घातलं तर पाणी सुटते, त्यामुळं मीठ नंतरच घातलं. जरा थोडं जरा पाणी सुटते. मग गॅसवर असं गॅस मोठं ठेवायचं, चुलीवर असं तर चुली जाळ जरा मोठं ठेवायचं, म्हणजे लवकर पाणी आटते. इकडं मस्त भाजी तयार झालेलं आहे, पोकळ्याची भाजी ताजी ताजी. आणि इकडं औषध तयार करायला लागल्यात. तर औषधचं पाकिट आहे, ते काय पूर्ण घालायचं नाही आहे. आणि 10 ml आहे, ते डबी आहे, ते औषध दुकानदारांनी दिलेलं आहे, तेवढंच औषध घालायचं. 20 लिटरचं कॅन आहे, म्हणजे औषधचं कॅन आहे पंप, ते 20 लिटरचं आहे. त्यामध्ये पहिलं थोडं पाण्यात औषध तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे ते 10 ml घातलेलं आहे. आणि इकडं दुसरं एक औषध आहे, त्या डबीमधलं शेवाळ्यासारखं आहे ते औषध, ते 2 टोपण घालायचं आहे. बघा इकडं घातलेलं आहे. आणि थोडं पाण्यात मिक्स करून घ्यायचं एका काठीनं. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडं एक बारडी पाणी भरून ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मिक्स करणार. मी म्हणत होतो कॅनमध्येच घाला, कॅनमध्ये घातलं तर वज्ज होतं आहे. 20 लिटरचं कॅन आहे, पूर्ण एक फुल्ल कॅन नको, अर्धा घे म्हटलं बाबा. म्हणून इकडं एका बारडीमध्ये औषध करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून. एक बारडी आणि ते कॅन एकच माप होतं, ते माप करून घेतलेलं होतं. मग ते आता कॅनमध्ये अर्धा भरायचं आणि अर्धा ठेवायचं. मग ते झाल्यानंतर परत अर्धा करायचं. असं करून औषध तिथं कॅनमध्ये आता भरायला लागतात बाबा. इकडं अर्धा भरून अर्धं काढून ठेवलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर आणि परत अर्धं भरायचं, मग आणि परत एक बारडी करायचं. असं करत औषध तयार करायला लागल्यात बाबा. हे कसं मी पहिल्यांदाच औषध मारायला लागलो, म्हणजे कधी हे औषध मारलेलंच नाही, म्हणजे आपल्या शेतात. म्हटलेत बाबा औषध हार्ड असते, पूर्ण पॅक हो म्हटल्यावर मी ओढणीने सगळं पॅक करून घेतलं आणि शर्ट पण घातलेलं आहे. हे बघा कॅन फुल्लं भरलेलं नाही आहे, अर्धा आहे. फुल्लं भरलं तर लई वज्ज होते, पाय उचलत नाही, म्हणून थोडंच घेऊया म्हटले. आणि हे करायला दुसऱ्या माणसाला एका माणसाला सांगितलं तर ते दिवसाला 500 किंवा 1000 रुपये असं हजेरी आहे औषध मारायला.
म्हटले तर बाबा आम्हीच मारूया घरच्या घरी, तेवढंच थोडं, जास्त काय नव्हतं. हे दोडका आणि पुढं वांगी लावलेलं आहे, तिथं औषध मारायचं होतं म्हणून म्हटलं आम्हीच मारूया. मग घरातलं काम सगळं आवरलं होतं म्हणून औषध घेऊन येऊ काय म्हटले. सकाळी जाऊन औषध आणले, ते तयार करून दिलेत मला. भरून असं उचलून दिल्यावर मी असं मारायला सुरुवात केली बघा. आणि ते हातातच आहे त्याचं औषधचं हे पंप, आणि असं धरायचं असं मारायचं. म्हणजे वरणा होतं आपलं इथं, तेव्हा एकदा शेवट कॅन म्हणजे शेवटचं औषध दादा मारत होते, त्यातलं अर्ध कॅन मला मारायला असं दिलेलं होतं. मी व्हिडिओ टाकलेलंच आहे ते. तेव्हा माहिती झालं औषध असं मारायचं म्हणून म्हटलं, त्यावरून मी म्हटलं औषध मारूया, घेऊन या म्हटलं. हे बघा असं औषध मारायला लागले. असंच मारतात का शेतकरी? कोण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ते कॅन मोकळं झालेलं आहे आणि आता दुसरं कॅन घ्यायला आलो. ते करून ठेवलेलं औषध होतं, मग ते भरून दिले ते बाबा. मग आणि परत तसंच उचलून द्यावं लागतं ते. आणि मी औषध मारत होतो. बाबा म्हटले मी व्हिडिओ करतो म्हणून मोबाईल घेऊन त्यांनी म्हटले तू व्हिडिओ करायला लागला थोडा. आणि हे झाल्यानंतर इकडं समोर हे आहेत वांगी आणि मिरचीची झाडं ते आहेत, तिथं पण औषध मारायला लागलं. असंच फवारणी करता तर काही प्लीज शेतकरी कोण असेल तर, व्हिडिओ बघत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे सगळं आम्ही शेतात कसं पहिल्यांदाच करायला लागलो. हे दोडका पण पहिल्यांदाच घातलं आणि सगळं आम्ही एक एक करून बघायला लागलो. पहिलं घातलं वरणा, भेंडी, आणि आता घातलेलं आहे दोडका. आणि इकडं लावले वांगे. मध्ये लावलं होतं मिरचीचे रोपं, ते मिरच्या काय व्यवस्थित आलेलं नाही आहे. इकडं लावलेलं आहे पूर्ण वांगी आहे, वांग्याची झाडं आहे, तिथं पण औषध मारायला लागलं. आणि इकडं बाजूला आहे ऊस आणि खाली आहे कणस आहेत, म्हणजे स्वीटकॉर्न आहेत. ते पण व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आता 2 वर्ष झालं आम्ही म्हणजे शेतातलं सगळं असं करायला लागलो. पहिल्यांदाच म्हणजे कसं आलेलं आहे ते सगळं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. औषध मारून झालेलं आहे, म्हणजे फवारणी करून झालेलं आहे. आणि कपडे बदललो, म्हणजे ते घाण झालं होतं. आता जेवायचं वाजले, आता 12:30-1 वाजत आलेलं आहे. आता जेवायचं. चला या तुम्ही पण जेवायला. मस्त ताजी ताजी पोकळ्याची भाजी, चुलीवरचं भाकरी. चला जेवण झालं. बाबा अजून जेवायला लागल्यात, माझं झालेलं आहे. मी आलो इकडं झाडाखाली झोपाळा बांधलेला आहे, इकडं बसलोय. आणि खुर्चीवर, आमच्या खुर्चीवर ना आमचं मोती बसलेलं आहे, म्हणून त्याला उठवायला नको म्हणून मी इथं बसलोय बघा. इकडं आमचं मोती झोपलं निवांत खुर्चीवर. ते झोपलाय, त्याचा झोप मोडायला नको म्हणून मी तिथं बसलो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.